नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचं शिक्षण सप्ताह या मालिकेमध्ये पुनश्च हार्दिक स्वागत. द सोल्युशन गुरुजी या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक सप्ताह दिवस 5वा शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी आपणा सर्वांना कौशल्य दिवस हा साजरा करायचा आहे. सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण खूप गरजेचं आहे. या अंतर्गत ही मोहीम हा दिवस आपल्या विद्यालयामध्ये संपन्न करायचा आहे. यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कौशल्य शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता वाढते, व्यक्तिमत्व विकास होतो आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असते. त्यासाठी कौशल्य निर्मिती खूप महत्त्वाची असते. आणि मग त्यासाठी काय करावं लागतं, कोणती दिशा द्यावी लागते, त्यांच्या करिअरमध्ये कशाप्रकारे त्यांना प्रगती करण्यास सहाय्य होतं, याबद्दल अशा प्रकारचे उपक्रम आपल्याला विद्यालयामध्ये शाळेमध्ये राबवायचे आहेत. खास करून याचे वैशिष्ट्य जे किंवा उद्दिष्ट जे आहेत ते म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवणे, तसेच विद्यार्थी व शैक्षणिक व्यावसायिक विकास यामध्ये एक सेतू निर्माण करणे, म्हणजे तज्ज्ञ प्रशिक्षक संस्था आणि नियोक्ते यांच्याबद्दल उपलब्धता आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणे, आवड निर्माण करणे, यशोगाथा कौशल्य शिक्षणातून समाजात यशस्वी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथेचा प्रसारसुद्धा यातून केला जातो. मग शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपणास आपल्या विद्यालयामध्ये संवाद कौशल्य, विक्री कौशल्य, विपणन कौशल्य याची ओळख करून देणे अशा प्रकारचा एक उपक्रम राबवायचा आहे. त्यामध्ये भूमिका अभिनय, विद्यार्थ्यांची कृती सहभाग असेल, ग्राहक प्रतिबद्धता आणि उत्पादन सादरीकरण, तसेच आक्षेप हाताळणे, विक्रीबाबत योग्य निवड उपलब्ध करून देणे, त्यानंतर ग्राहक ओळख व निश्चितीकरण व बाजार संशोधन, मॉक मार्केटिंग कॅम्पेन डेव्हलपमेंट, म्हणजे कॅम्पेनसुद्धा आपल्याला राबवायचे का कशा प्रकारे मॉक मार्केटिंग करायचे आहेत. विद्यार्थ्यांना शाळेतील उपक्रम कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी मॉक मार्केटिंग मोहिमेत सहभाग करून घ्यायचा आहे. पोस्टर्स, फ्लायर्स, मीडिया पोस्ट यासारख्या प्रचारात्मक सामग्रीचा सुद्धा उपयोग करून किंवा विद्यार्थी तयार करतील. त्यानंतर लक्ष्य गट ग्राहकांना आकर्षित करणं गरजेचं आहे. पुढचा जो घटक आहे सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती. हा उपक्रमाअंतर्गत आपल्याला ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायची आहेत. ऐतिहासिक जागृती, सांस्कृतिक समज, निरीक्षण व विश्लेषण याबाबतसुद्धा विद्यार्थ्यांना जाणीवा झाल्या पाहिजे. मग विद्यार्थ्यांच्या कृत्या काय असल्या पाहिजे, इथे दिल्याप्रमाणे स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे का विद्यार्थी एखादा ऐतिहासिक वस्तूबद्दल संपूर्ण वारसा व सांस्कृतिक माहिती याबद्दल माहिती घेतील व देतील. तसेच स्थळांबद्दल तज्ज्ञ किंवा गाईड यांच्या मदतीने वस्तूबाबत माहिती घेतील. अशा प्रकारचे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, 9 प्रकारच्या विविध प्रकारच्या वस्तू, वारसा, तसेच संरक्षण महत्त्व, त्यांचे भूतकाळाची संस्कृती व विद्यार्थ्यांच्याबद्दल असलेली उत्सुकता, इतिहासाबद्दल असलेली जाणीवा या सर्व आपल्याला इथं राबवायचं आहे. पुढचा जो घटक हा उपक्रम आपण राबवणार आहोत तो म्हणजे निसर्ग व शेतीतून अध्ययन. यावरती काय करायचं आपल्याला, विद्यार्थ्यांचं सेंद्रिय शेती, बागायत रोपवाटिका, कृषी बाजार, दुग्ध संकलन केंद्र, पशुपालन प्रशिक्षण केंद्र, सहकारी संस्था, उद्याने, वने, बाग, तळे यांना भेट या सर्व उपक्रमांचा समावेश असेल. यातून आपल्याला कौशल्य राबवायचं ते म्हणजे पर्यावरणीय जागरूकता, शोध, सर्जनशीलता. पुढचा घटक आहे तो उपक्रम आहे तो म्हणजे घरगुती कामातून शिकणे. उपक्रम काय आपला स्वयंपाक, स्वच्छता, बागकाम. यातून आपल्याला कौशल्य निपजायचं आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये नियोजन, मोजमाप, वेळेचे व्यवस्थापन, संयम आणि पर्यावरणाची समज, स्वयंपाक ह्या गोष्टी आपल्याला त्यात टाकायच्या आहेत. पुढे जो घटक आहे तो म्हणजे हॅकॅथॉन. उपक्रम आहे कोडिंग स्पर्धा. आज विचार केला तर आपण विविध प्रकारच्या कोडिंग स्पर्धा आहे. त्यामध्ये समस्या निराकरण, प्रोग्रामिंग आणि संगणकीकरण. म्हणजे बघा आता उदाहरणार्थ आपण छोटे मुलं असतात 10वी 12वी झालेले, ते सुद्धा हॅकर बनत असतात, चांगल्या प्रकारचे कोडिंग करत असतात. तर ही सुद्धा स्पर्धा आपण आपल्या विद्यालयामध्ये शाळेमध्ये राबवू शकतात. विद्यार्थ्यांमध्ये गटांमध्ये कोडिंग स्पर्धा किंवा ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी कार्य करतील, प्रकल्पाचे सादरीकरण करतील. पुढचा जो उपक्रम आपल्याला राबवायचा विद्यालयामध्ये आपल्याला तो म्हणजे प्रसार माध्यम आणि करमणूक आहेत. मग ॲनिमेशन आणि डिजिटल कथा सांगणे. याच्यामध्ये कौशल्य काय आहेत तर संगणकीय विचार करणे, कथा सांगणे आणि डिजिटल साक्षरता करणे. पुढचं आहे डिझाईन थिंकिंग कार्यशाळा आपण सुद्धा विद्यालयामध्ये राबवू शकतात. सहानुभूती, सर्जनशील विचार, समस्या निराकरण करण्यासाठी याचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांचा प्रत्येक कृतीमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे विद्यार्थी गृहातील कचरा कमी करून तेथील जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करतील याचा सुद्धा आराखडा करतील. म्हणजे विद्यार्थी स्वतः सेल्फ डिसिप्लिन होतील हे सुद्धा आपण सांगू शकतो. तसेच पुढचा घटक किंवा उपक्रम आपण राबवू शकतो मातीकाम कौशल्यसुद्धा राबवू शकतो. यातून या कौशल्यातून मातीकामातील विविध कौशल्याची माहिती देणे, शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता आणि कारक कौशल्य आपल्याला कळतील. पुढचा उपक्रम आपल्या विद्यालयात राबवू शकतात बांबू कला कार्यशाळा, बांबू हस्तकला
यात शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता, कार्यकौशल्य, पर्यावरण जागरूकता राबवू शकता. मग विद्यार्थ्यांची कृती काय असेल, यामध्ये बांबू क्राफ्ट तंत्र शिकतील विद्यार्थी चांगल्या प्रकारे. त्यानंतर बांबू हस्तकला प्रकल्प शिकतील. पुढचा जो उपक्रम आहे आपल्याला शाळेत राबवायचा काय म्हणजे विद्यालयात राबवायचा, तो पिशवी निर्मिती कार्यशाळा. चिंध्यांपासून पिशव्या तयार करणे, शिवणकाम कौशल्य असेल, कारक कौशल्य असेल, सर्जनशीलता असेल. पुढचा घटक आहे तो म्हणजे सुरक्षित पाणी चाचणी कार्यशाळासुद्धा विद्यालयामध्ये आपण शाळेत राबवू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन, विद्यार्थ्यांचा निरीक्षण आणि विश्लेषणात्मक विचार कौशल्य आपल्याला यातून घडवायचं आहे. विद्यार्थी कृती म्हणजे पाणी तपासण्याची वैज्ञानिक पद्धत विद्यार्थी शिकतील. अशा प्रकारे पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मातीची सुपीकता. माती परीक्षण कार्यशाळासुद्धा आपण विद्यालयामध्ये राबवू शकतो, शाळेमध्ये राबवू शकतो. त्यातून मातीची मातीचा खास करून म्हणताना कशा प्रकारचं ते मातीची गुणवत्ता आहेत, मातीत असणारे विविध प्रकारचे कचरे आहेत, मग ते कोणते कचरे असतील, केमिकल असतील, रासायनिक कचरे असतील, ते कचरे कशा प्रकारे आपण बाहेर काढू शकतो याबद्दलसुद्धा विद्यार्थ्यांना जाणीवा होतील. पुढचा उपक्रम आपण विद्यालयात राबवू शकतो व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट. मोठमोठाले कॉर्पोरेट क्षेत्रातले महान व्यावसायिक किंवा शून्यातून उभे असलेले व्यावसायिक यांची भेट घालून देणे, त्यातून व्यवसाय मार्गदर्शन किंवा सहयोग आपण निवडू शकतो. 14वा उपक्रम आपण राबवू शकतो प्रथमोपचार कार्यशाळा, फर्स्ट एड कार्यशाळा. वर्कशॉप आहेत त्यामध्ये गट कार्य, आरोग्य रक्षण, चिकित्सक विचार राबवू शकतो. म्हणजे शाळेत छोटा अपघात झाला तर विद्यार्थी लगेच आपल्या सहकार्याला मदत करू शकता. अशा प्रकारचा उपक्रम आपण राबवू शकतो. कौशल्य शिक्षण दिवस उपक्रमांतर्गत खालील घटकांचा समावेश घेण्यात यावा. तो म्हणजे बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तो म्हणजे इथे आपल्याला इयत्ता 6वी ते 12वीचे विद्यार्थी असतील, पालक आणि शिक्षक यांचा सहभाग असेल, व्यावसायिक समुपदेशक असतील, उद्योग प्रतिनिधी असतील, शालेय प्रशासनातील घटक असतील, तसेच शालेय शिक्षणाशी संबंधित घटक असतील व्यक्ती. अशा एवढ्या लोकांचा आपल्याला सहभाग घ्यायचा, अशा व्यक्तीचा सहभाग घ्यायचा आहे. सदर कौशल्यविषयक उपक्रम राबवण्यासाठी खालील संस्थांचे सहकार्य आपण घेऊ शकतो. ते म्हणजे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद, PSS सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, सेक्टर स्किल काउन्सिल, स्थानिक उद्योग संस्था, संबंधित शिक्षण संस्था. संबंधित उपक्रमांचे प्रसार आपल्याला करायचे आहे. यातून अध्ययन निष्पत्तीसुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे. पालक आणि शिक्षकांमध्ये कौशल्य शिक्षणाबाबत जागरूकता आणि आवड निर्माण करण्यातील विद्यार्थ्यांसुद्धा ते प्रमुख घटक असतील. आणि ह्या कौशल्य दिवसामध्ये उपक्रम राबवण्यासाठी खालील तक्त्याचा सुद्धा आपल्याला वापर करता येईल. हे तक्ते आपल्या समोर स्क्रीनवर दिसत आहेत. आपल्याला प्रत्येकाला हवे असेल तर आपण आपल्याला लिंकमध्ये सुद्धा याची PDF दिलेली आहेत, ते सुद्धा आपण बघू शकता. त्यानंतर अशा प्रकारचे संपूर्ण रोबोटिक आणि कार्यशाळा, AI तंत्रज्ञान, समाजसेवा प्रकल्प आहेत, डिझाईन थिंकिंग कार्यशाळा आहे, ॲनिमेशन आणि डिजिटल कथा सांगणे, आर्थिक साक्षरता, स्थानिक समस्या, कृषीविषयक कार्यशाळा, मातीकाम, वृक्षारोपण, सौंदर्यविषयक कार्यशाळा, अन्न विज्ञान, गृहविज्ञान. वरील प्रकारचे उपक्रमाचे शालेय स्तरावर विद्यार्थी संख्या व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. या उपक्रमाचा हेतू फक्त विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्ती होणं हाच असून त्यामध्ये आपण विविध प्रकारचे उपक्रम राबवत असताना विद्यार्थ्यांची मानसिकता आणि खास करून वातावरणाचा विचार करूनच राबवावे. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शिक्षणाची समानता, सुलभता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी दूरगामी परिणाम होऊ शकतो हे ओळखून मुद्दा 23.5 मध्ये असे नमूद केले की शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापन, अध्ययन पद्धती आणि मूल्यमापन प्रक्रिया सुधारण्याच्या उद्देशाने असेल. त्यासाठी आपल्याला कार्यक्रमाचे जे उद्दिष्ट आहेत ते आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत. त्यानंतर महत्त्वाचे घटक म्हणजे आपल्याला विविध प्रकारचे NCERTच्या स्टुडिओला त्यामध्ये भेट देऊ शकता तुम्ही. CIIT NCERTने पुरवलेल्या ऑनलाईन स्वरूपात लिंकद्वारे तुम्ही सुद्धा ते बघू शकता. स्थळ NCERT स्टुडिओला बघू शकता. शिक्षा सप्ताहाचा 5वा हा दिवस आहे. त्यामध्ये आपल्याला स्क्रीनवरती दिल्याप्रमाणे विविध प्रकारचे प्रोग्राम आहेत ते राबवू शकतात. पुढे दीक्षा ॲप प्रणालीद्वारे राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ जे आहेत त्या अंतर्गत आपण विविध प्रकारच्या माहितीसुद्धा घेऊ शकता. अशा प्रकारचे विविध प्रकारच्या माहितीसुद्धा तुम्ही डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे घेऊ शकतात. दीक्षा ॲपबद्दल इथंसुद्धा प्रणालीबद्दल माहिती दिलेली आहेत, तीसुद्धा वापरून विद्यार्थ्यांना तुम्ही त्याबद्दल माहिती देऊ शकतात. प्रक्षेपणासाठी दिनांक 15/7/2024 पासून प्रक्षेपण करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या वाहिन्या आहेत. 1ली ते 4थीसाठी MH 114 आहेत, 5वी ते 7वीसाठी MH 115 आणि 8वी ते 10वीसाठी MH 116, 11वी 12वीसाठी MH 117 साठी शिष्यवृत्ती सातत्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण असा आशय दररोज 9 ते 12 नियमित प्रशिक्षण केला जातो. तर आपण ह्या चॅनलवरती जाऊन सुद्धा आपण सर्व या माहित्या घेऊ शकतात. यामध्ये 35 तंत्रज्ञानी शिक्षकांच्या मदतीने तात्पुरत्या स्वरूपात 5 शैक्षणिक डिजिटल वाहिन्यावर प्रक्षेपणाचे कार्यक्रम
कार्यवाही पूर्ण झाली. शिक्षकांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना PME विद्या शैक्षणिक वाहिनीबाबत अधिक माहितीसाठी या लिंकवरती क्लिक करून विद्यार्थ्यांना येथे भेट देण्यास सांगावे व अधिक माहिती देण्यात यावी. विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषासुद्धा आयोजित करून त्यांच्या नोंदणी जतन करून ठेवण्यात याव्या. महत्त्वाचे घटक म्हणजे दिव्यांग व्यक्तीसाठी सहाय्यक ठरणारी ई-साहित्य CIET नवी दिल्ली संस्थेतर्फे दिव्यांग व्यक्तीसाठी सहाय्यक ठरणारे अध्ययन अध्यापन योगा व इतर विषयातील ई-साहित्य विकसित करून लाभासाठी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याची सविस्तर लिंक आपल्यासमोर आहे. राज्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक यांच्या अध्ययन अध्यापनात सहाय्य करण्यासाठी शासनाने 2023-24 स्टार प्रकल्पाअंतर्गत 4थी व 5वीसाठी 500 ई-साहित्य विकसित केले आहे. अशा प्रकारे आपल्या सर्वांना या उपक्रमाअंतर्गत आपल्याला अध्ययन अध्यापन खास करून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या स्क्रीनवर दिसलेल्या विविध प्रकारच्या ह्या माहिती आहेत, वाहिनी आहेत, यांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना अध्यापन करायचं आहेत. आणि या अंतर्गत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्रोपासून तर विविध प्रकारच्या ज्या संस्था आहेत, दीक्षा ॲप आहेत, विविध प्रकारचे सरकारी किंवा खास करून शैक्षणिक संस्था आहेत, शैक्षणिक चॅनल्स आहेत, NCERTचे स्टुडिओ आहेत, या सर्वांना विद्यार्थ्यांचे भेट द्यायची आहे. यातून फक्त आपल्याला एकच करायचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा डिजिटल किंवा खास करून त्यांचा कौशल्यपूर्ण असा विकास झाला पाहिजे. त्यातून ते भविष्यामध्ये आपल्या स्वतःचा व्यावसायिक विकास करू शकतात आणि खास करून विकास करत असताना देशाचा विकास करू शकतात. म्हणून अशा प्रकारचे उपक्रम आपण या उपक्रमाअंतर्गत आपल्या विद्यालयामध्ये व्यावसायिकता जाणीवा आणि खास करून त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडण्यासाठी करतील अशी अपेक्षा ठेवूया आणि आपल्या विद्यालयामध्ये सदर उपक्रम आपण राबवूया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.